नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। ताकारी उपसा योजनेतून यंदाच्या हंगामासाठीचे पहिले पाणी आवर्तन 18 पासून सुरू झाले। हे पाणी मुख्य कालव्याच्या शेवटी 144 किलोमीटर पर्यंत संपूर्ण शेतीला पोहोचविले जाणार असल्याची माहिती ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिले। यंदा जिल्ह्यातील दुष्काळी टापूतील कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यात पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडल्याने पाणी परिस्थिती चांगली होती। त्यामुळे ताकारी योजना 2 महिने उशिरा सुरू होते। मात्र ताकारी योजनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याला यावेळी 15 दिवस उशीर झाल्याने काही अंशी पाणीबाणी निर्माण झाली होती। सध्याच्या कडाक्याच्या उन्हामुळे आणि वाढलेल्या बागायत क्षेत्रासाठी सातत्याने होत असलेल्या पाणी उपशामुळे विहिरी व कूपनलिका घायकुतीला आलेत। सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाले। परिणामी लाभ क्षेत्रातून पाणी मागणी होत होती। यास अनुसरून 8 दिवसांपूर्वी ठरलेल्या नियोजनानुसार कृष्णा नदीत ताकारी जवळ साटपेवाडी बंधाऱ्यात पाणी अडविल्यानंतर आज सकाळी अपेक्षित पाणी पातळी मिळताच सकाळी 9 वाजता टप्पा 1 वरील 3 पंप सुरू करून पाणी सागरेश्वर मधील संतुलन जलाशयात सोडण्यात आले। या ठिकाणी काल रात्रीच काही प्रमाणात पाणी साठवण केलं होतं। त्यामुळे दुपारी 12 वाजता टप्पा 2 वरील 3 पंप सुरू करून पाणी मुख्य कालव्यात सोडण्यात आले। सोडलेल्या पाण्यामुळे बारामाही सिंचन क्षेत्राला दिलासा मिळून पिके वाचणार आहेत। तसेच लाभ क्षेत्रातील गावांचा गंभीर झालेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे। सुरू झालेले पाणी प्रथमतः मुख्य कालव्याच्या 0 ते 20 वरील पोट कालव्यांना सोडलं जाणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते पुढील कालव्यास दिलं जाणार आहे। या वर्षीची कोयना धरणातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता पाणी कमी पडणार नाही, तरीही पाण्याचा अपव्यय टाळावा, त्याच दृष्टीने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले।